केळ्यांच्या पानातून लाखोची कमाई, खरं की फेक? आज आपण एक भन्नाट आणि सध्या व्हायरल होत असलेला टॉपिक पाहणार आहोत. केळीच्या पानातून खरंच लाखोची कमाई होते का? हा बिझनेस खरंच फायदेशीर आहे का, की फक्त सोशल मीडियावरचा हाईप आहे? चला सगळं डिटेलमध्ये जाणून घेऊया. काय आहे बिझनेस? भारतामध्ये केळीच्या शेती मोठ्या प्रमाणात होते आणि या झाडांची पानं फक्त कचरा नसून आता इन्कम सोर्स बनली आहेत. लग्न, धार्मिक कार्यक्रम, हॉटेल्समध्ये बनाना लीव्सवर जेवण देण्याची परंपरा आहे. आता प्लास्टिक बंदीमुळे लोक इको फ्रेंडली पर्यंत शोधत आहेत. इको फ्रेंडली पर्याय बघत आहेत आणि इथे केळ्यांच्या पानांचा बिझनेस सुरू होतो. चला बघूया कमाई कशी होते. या बिझनेसमधून कमाई करण्याचे 3 मुख्य मार्ग आहेत. 1. कच्ची पानं विकणे. एक पान 5 रुपये ते 20 रुपयेपर्यंत विकलं जातं. 2. प्लेट्स बनवून विक्री. मॅचिन वापरून प्लेटेस्ट बनवल्यास प्रॉफिट जास्त मिळतो. 3. एक्सपोर्ट बिझनेस. बनाना लीव्स परदेशातही विकली जातात. त्यामुळे हा छोटा बिझनेस मोठ्या अर्निंगमध्ये बदलू शकतो. पण थांबा, सगळं इतकं सोपं नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं रातोरात लाखो मिळत नाही. खरं पाहिलं तर मॅचिंगसाठी इन्व्हेस्टमेंट लागतं, मार्केट शोधावा लागतो, कॉम्पिटिशनसुद्धा आहे. म्हणजेच हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे, पण मेहनत आणि प्लॅनिंग गरजेची आहे. जर तुम्ही हा बिझनेस योग्य पद्धतीने केलं तर स्मॉल लेवलवर 10,000 ते 30,000 महिना, मीडियम लेवलवर 50,000 महिना, मोठ्या स्किलवर लाखोपर्यंत इन्कम जाऊ शकतो. पण हे पूर्णपणे तुमच्या मेहनतीवर आणि मार्केटवर डिपेंड आहे. हा बिझनेस खास करून शेतकरी, गावात राहणारे लोक, स्मॉल स्टार्टअप सुरू करून इच्छिणाऱ्या यांच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. तर मित्रांनो, केळीच्या पानातून कमाई होऊ शकते, पण स्मार्ट काम केल्यासच 100%. तुम्हाला हा बिझनेस आयडिया कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग बिझनेस आयडियासाठी न्यूज एक्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.